गढ़चिरौली जिले के सहकारिता और ओबीसी नेता प्रकाश सावरकर, पोराडीवार ओबीसी महासंघ के नेता शेषराव येलेकर और ओबीसी नेता प्रशांत वागरे व महेश झारेकर, ओबीसी नेता सुनील पाधी, वसंत हीरालाल शेडे, कैलाश पारधी, रोशन ठाकरे, नेता तुपल शंकर पारधी, आदित्य मिश्र, गोपाल दरवे, दीपक प्रधान सहित सभी प्रमुख ओबीसी नेता उपवास स्थल पर उपस्थित हुए। मराठा जैन मनोज जराड़े पाटिल इस आंदोलन के माध्यम से मराठा समुदाय के लिए कुणबी जाति प्रमाण पत्र प्राप्त करने हेतु महाराष्ट्र सरकार पर दबाव बनाने का प्रयास कर रहे हैं। मराठाओं को ओबीसी में शामिल करने की मांग असंवैधानिक है और मनोज जराड़े के मराठे को शामिल करने की मांग असंवैधानिक भी है। करता आले आहे, कुठून आले आहे काय सांगा? मी महेश झरकर, देसाईगंज वडसा, जिल्हा गडचिरोली येथून आलेलो आहोत। आम्ही आज उपोषणाला आमची टीम आली, आम्ही 10-20-25 लोक आलेलो आहोत आणि गडचिरोली जिल्ह्यातून पूर्ण टीमच आहे आणि आमचे नेते सुद्धा आहे। आणि इथे उपोषणाला यासाठी आलो की ओबीसीला जो हक्क मिळतो, जो न्याय मिळतो आणि जो विविध योजनांचा लाभ मिळतो त्याच्यावर कुठेतरी मराठा जो समाज आहे तो कुठेतरी आमचा जो पोटचा घास आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो। जो आमचा हक्काचं आरक्षण त्याच्यामध्ये तो समाविष्ट होण्याचा प्रयत्न करतो, तो एक प्रकारचा आमच्यावर अन्याय आहे। आणि त्यांनी जबरदस्तीने किंवा जो नियमात बसत नाही किंवा घटनाबाह्य आहे तरी सुद्धा मराठा हा आमचा ओबीसीचा हक्क हिरावून घेण्यासाठी जो प्रयत्न करतो आणि मनोज जरांगेच्या पाटलाच्या माध्यमातून जो प्रयत्न करतो तो पूर्ण घटनाबाह्य आहे, नियमबाह्य आहे। आणि मराठा हा कधी कुणबी समाज होऊ शकत नाही। जसे आमचे वाघरे साहेबांनी सांगितलं की ते क्षत्रिय लोक आहेत, आम्ही शूद्र लोक आहोत आणि कुणबी समाज आम्ही शूद्र लोक असल्यामुळे बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आहे, जे घटना दिली आहे त्याच्यानुसार आम्हाला आरक्षण लागू आहे आणि त्यांना आता कुठेतरी आरक्षणाची गरज भासते म्हणून मराठ्यांना असं वाटत आहे की त्याचा लाभ घेण्यासाठी ते मराठा आमच्या कुणबी समाजाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी ते प्रयत्न करतात। तो नियमबाह्य आहे आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट देऊ नये अशी आम्हाला शासनाला विनंती आहे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन पुन्हा करू।